नमस्कार काका. नमस्कार काका वर्गणीचे 500 रुपये काढा चला. 500 रुपये नाही हो, माझ्याने जेवढी होईल तेवढी मदत करतो मी तुम्हाला. काय काका 500 रुपये काढा, सोसायटीच्या इज्जतीचा सवाल आहे. दादा दादा आईने तुम्हाला मूर्ती घ्यायला बोलवलाय. हे बाबल्या, काकांकडून 500 रुपयापेक्षा 1 रुपया कमी घेऊ नकोस. मी आलोच. चल. टैक्सी ऑटो चलेंगे भैया? हाँ बैठो. अरे माझी मूर्ती. हे घे, हे घे. हो काकू, सोंड असलेला गणपती बाप्पा सारखा कोणाला पाहिलं का तुम्ही? नाही नाही. हे बाळा ऐक ना, सोंड असलेलं मोठे मोठे कान असलेलं कुणाला पाहिलंस का तू? कुठं? आज देव स्वतः तुम्हाला पर्यावरण अनुकूल पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी विनंती करत आहे. ए क्या आहे? अरे अभिनंदन मित्रांनो. अरे काय, कसलं अभिनंदन? यावर्षी आपल्या मंडळाची वर्गणी खूप जास्त जमा झाली आहे. 11 दिवस नो टेन्शन, फुल टू एन्जॉय. आणि यात भर टाकण्यासाठी अण्णासाहेबांनी मलिकाला बोलवायचं ठरवलंय. अरे वा, काय बोलतोय? माझा उत्सव साजरा करण्याचा उद्देश लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात एकता वाढावी हा आहे. पण आज हा उद्देश पूर्णपणे बदललेला आहे. अरे हे बघ, साहेबांचा फोन आलाय. हॅलो, बोला साहेब. संत्या, पुढच्या मतदानासाठी हा उत्सव खूप फायदेशीर ठरणार आहे बरं का. त्यामुळे तयारी जोरात ठेवा. शिरलगा हो खोपडी. साहेब, डीजे, बॅनर, लाइटिंग सर्व सेट करून झालंय. चिंता नका करू साहेब, मी सांभाळतो सगळं. हा, जय महाराष्ट्र. जय आणि महाराष्ट्र. हो, वर्गणीच्या पैशांचा हिशोब लिहून ठेव बरं का. हा मन्या, चल यार चहा पिऊन येऊ. अरे कसला चहा, थांब ना, एवढा गेम होऊ दे. राजकारणी लोक या उत्सवाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजत आहेत, हे तुमच्या कधी लक्षात येणार? बाबा बाबा आपण यावर्षी इको फ्रेंडली मूर्ती घेऊया. त्याच्याने काय होणार? आम्हाला शाळेत शिकवलं ती मूर्ती पाण्यात विरघळणार आणि पर्यावरणाला नुकसान पण नाही होणार. चल ठीक आहे, घेऊया आपण. हा गाण्यांचा दंतनाट आणि त्याच्यासमोर तुमचा विक्षिप्त नाच, यानेच काय तुम्ही तुमची भक्ती दाखवू इच्छिता? भक्तांनो, थांबवा हे सोंग. अण्णाने मस्त केला ना मल्लिकाला बोलून. आता मज्जा येणार आहे. हा मग. भैया भैया भूख लगी है, बिस्किट दो ना. ए चल निघ इथून. आ जाते हैं कहाँ से. ए संत्या, चहाचे पैसे तू दे यार. वर्गणीचे आहेत ना माझ्याकडे, होऊ दे खर्च. भैया एक कटिंग दे ना. एक नाही, 2 कटिंग. अरे तुम्ही? घाबरू नकोस, मी देव नाही, मी पण एक गणेश भक्तच आहे. फक्त हा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा व्हावा हाच माझा उद्देश आहे. म्हणून तुझ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या ऐवजी ही घे, इको फ्रेंडली मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
पुढच्या वर्षी लवकर या. तुम्ही पुढच्या वर्षी बाप्पाला का आमंत्रित करता? एखाद्या नवीन आयटम सॉन्गवर आपला लुंगीवाला डान्स करून दाखवण्यासाठी? नका करू हे सगळं. या उलट समाज आणि देशाच्या हितासाठी काही कार्य करता आले तर जास्त चांगलं होईल. 10 दिवस ज्या बाप्पांच्या चरणी माथा टेकवायला तुम्ही तासनतास रांगेत उभं राहता आणि विसर्जनानंतर त्याच बाप्पांच्या मूर्तीची दुरावस्था करताना क्षणभर सुद्धा विचार करत नाहीत आणि प्रदूषण करून पर्यावरणाला देखील मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवता. हे सर्व नाही पावलं जात, पण हे सत्य आहे. आणि हे सत्य बदलण्यासाठी तुमचा लाडका गणराया स्वतः सर्व गणेश भक्तांना माझा उत्सव आदर्श माध्यमातून साजरा करण्यासाठी आवाहन करत आहे. मूर्तीच्या आकारापेक्षा भक्तीची उंची वाढवा. इको फ्रेंडली मूर्तीचा वापर करा. कृत्रिम विसर्जन आणि मूर्तीचा पुनर्वापर करा. गणेश उत्सवामागची खरी जाणीव व प्रत्यक्षात दिसणारी भक्तीची उणीव या दोन्हींमधील अंतर कमी करा. आणि हो, गल्लोगल्ली माझी प्रतिष्ठापना करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा माझे तुमच्या हृदयातील स्थान वाढलेले पाहून मला फार आनंद होईल.